नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे माऊली चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा सुरू झाल्यावर पूजा नाही केली तर काय होते, उपवास केला नाही तर दोष लागतो का आणि ही पूजा किती महत्त्वाची आहे। अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न असतो। घरची कामं, लहान बाळ, तब्येत किंवा अडचण असल्यामुळे पूजा नाही झाली तर काय होईल। आज आपण याचं संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत। खरं तर वटपौर्णिमा म्हणजे काय? ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा। या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। वडाचे झाड हे दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। पूजा नाही केली तर काय होते? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीही भीती दाखवत नाही। जर एखाद्या स्त्रीला तब्येत खराब असेल, मासिक पाळी असेल, लहान बाळ असेल, घरची अडचण असेल, बाहेर जाता येत नसेल तर मनापासून नामस्मरण केले तरी पुण्य मिळते। फक्त पूजा नाही झाली म्हणून लगेच वाईट घडते असे नाही। खरी भक्ती महत्वाची। काही लोक भीती दाखवतात, वटपौर्णिमा नाही केली तर पतीला संकट येते, पण शास्त्रात भक्ती, श्रद्धा आणि मनाची शुद्धता जास्त महत्वाची सांगितली जाते। मनापासून प्रार्थना केली तर देव स्वीकारतो। पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, वडाच्या झाडाला पाणी घालावे, हळद कुंकू वाहावे, दोरा गुंडाळून फेऱ्या माराव्यात, सावित्री सत्यवान कथा ऐकावीत। पूजेची वेळ निघून गेली तर? अनेक जणी विचारतात, वेळ निघून गेली, आता पूजा कशी चालेल, काय होईल? हो, श्रद्धेने केली तर चालते। देव भावना पाहतो, वेळ नाही। उपवास नाही केला तर? तब्येत खराब असेल तर उपवास न करता साधं सात्विक जेवण घेऊ शकतात। उपवासापेक्षा मनाची भक्ती मोठी आहे। दुसऱ्यांच्या भीतीने नाही तर प्रेम आणि श्रद्धेने व्रत करा। जिथे भक्ती असते तिथे देव स्वतः येतो। जर तुम्हालाही वटपौर्णिमेबद्दल अशी शंका होती तर व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा। माऊली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।